शिरूरनंतर अजित पवार यांची मंचरमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेतून अजित पवार शरद पवार यांच्या सभेला उत्तर देणार आहेत। शिष्यानं 5% सुद्धा निष्ठा ठेवली नाही असं म्हणत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांवर टीका केली होती। शरद पवार यांच्या या टीकेला अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मंचरमधल्या सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात येतोय। हा शेतकरी मेळावा घेत असताना याला राजकीय पार्श्वभूमी पाहायला मिळते। मागच्या 15 दिवसापूर्वी शरद पवारांनी मंचर या ठिकाणी सभा घेत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लक्ष्य केलं होतं। निष्ठा आणि प्रामाणिकपणाला केंद्रस्थानी ठेवून वळसे पाटलांना टार्गेट करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांची ही उत्तर सभा मंचर या ठिकाणी होते। या सभेची तयारी या ठिकाणी सुरू आहे। 4 वाजता अजित पवार या ठिकाणाहून संबोधित करणार आहे आणि या सभेतून उत्तर सभा घेत असताना जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील आणि आदरणीय शरद पवार असतील यांनी ज्या पद्धतीने वळसे पाटलांना टार्गेट केलं होतं त्याचं उत्तर अजित पवार यातून देणार का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर, पुणे।